Hello student, my name is Professor D. A. Bhosle working as a lecturer in DKT's यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कोकोमो सेकंड मॉडेल बघितला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला रिस्क मॅनेजमेंट ही कन्सेप्ट बघायची आहे. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय, त्यानंतर सॉफ्टवेअर रिस्क म्हणजे कोणत्या आणि त्याचे वेगवेगळे टाईप्स ऑफ रिस्क आहेत, रिस्कचे वेगवेगळे टाईप्स आहेत, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पॉईंट डिस्कस करणार आहोत. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण रिस्क आयडेंटिफिकेशन म्हणजे रिस्क कशी आयडेंटिफाय करायची, त्यानंतर ती रिस्क कशी असेस करायची, त्याला म्हणायचं आहे रिस्क आयडेंटिफिकेशन, रिस्क असेसमेंट, आणि त्यानंतर RMM स्ट्रॅटेजी आपण हे नेक्स्ट लेक्चरला पॉईंट डिस्कस करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण रिस्क मॅनेजमेंट, रिस्क म्हणजे काय, आता पहिल्यांदा रिस्क म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असू दे. द रिस्क डिनोट्स दी अनआयडेंटिफायर. द रिस्क म्हणजेच काय, द रिस्क डिनोट्स दी अनसर्टन्टी दॅट मे ऑकर इन द चॉईसेस ड्यू टू पास्ट ॲक्शन अँड रिस्क इज अ समटाईम विच कॉजेस हेवी लॉजेस. रिस्क म्हणजेच काय, एरर. आपण त्याला म्हणतो रिस्कलाच काय म्हणायचं आहे, एरर. आणि एरर आपण अचानक सडनली ऑकर होते, ज्याच्यामुळं वेगवेगळ्या पार्ट्सवरती त्याचे इम्पॅक्ट होतात आणि डेटा लॉस होण्याची कारणीभूत ठरू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, रिस्क. तर रिस्क मॅनेजमेंट आता करायचं आहे, म्हणजे ती रिस्क येऊ नये म्हणून आपण ती रिस्क मॅनेज करायची आहे, तर त्याला म्हणायचं आहे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट रेफर्स टू दी प्रोसेस ऑफ मेकिंग द डिसिजन बेस्ड ऑन दी इव्हॅल्युएशन ऑफ दी फॅक्टर्स दॅट थ्रेट्स टू दी बिझनेस. म्हणजेच काय, तर रिस्क येऊ नये म्हणून आपण त्याच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या, त्याला म्हणायचं आहे रिस्क मॅनेजमेंट. आणि त्या रिस्क मॅनेजमेंटसाठी आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात. कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात, म्हणजे पहिल्यांदा ती रिस्क आयडेंटिफाय करायची, म्हणजे ती रिस्क ओळखायची, तर त्याला म्हणायचं आहे रिस्क आयडेंटिफिकेशन. म्हणजेच काय, तर त्याला रिस्क आयडेंटिफाय करायची आहे, तर म्हणजे ती रिस्क कोणत्या प्रकारची आहे, ती रिस्क कशी आलेली आहे, ह्याची आपण कारणे शोधायची आहेत, त्याला म्हणायचं रिस्क आयडेंटिफिकेशन. त्यानंतर सेकंड आहे रिस्क प्रोजेक्शन. मग रिस्क प्रोजेक्शन म्हणजे काय, आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. आणि त्यानंतर थर्ड आहे रिस्क रिफाईनमेंट. आणि फोर्थ आहे RMM स्ट्रॅटेजी, म्हणजेच रिस्क मिटिगेशन, मॉनिटरिंग आणि मॅनेजमेंट. तर बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आता बघा रिस्क मॅनेजमेंट म्हणजेच काय, तर रिस्क मॅनेजमेंट म्हणजेच विच इज रेफर्स दी प्रोसेस ऑफ मेकिंग द डिसिजन, म्हणजे निर्णय घ्यायचा आहे, विच इज बेस्ड ऑन दी इव्हॅल्युएशन ऑफ दी फॅक्टर्स दॅट थ्रेट्स टू दी बिझनेस. म्हणजेच अशा एरर आहेत ज्याच्यामुळे बिझनेसवरती इम्पॅक्ट होऊ शकतो, त्या येऊ नयेत म्हणून त्याच्यासाठी आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे, त्याला म्हणायचं आहे रिस्क मॅनेजमेंट. आणि आता रिस्कचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, तर आता आपण ते वन बाय वन बघूया. सॉफ्टवेअर रिस्कमध्येच सॉफ्टवेअर रिस्क म्हणजे देर आर टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी रिस्क. कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, पहिल्यांदा आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघू. द रिस्क मे ऑर मे नॉट हॅपन, इट शोज अनसर्टन्टी ऑफ दी रिस्क. म्हणजे रिस्क अचानक सडनली ऑकर होते, त्याला म्हणायचं अनसर्टन्टी रिस्क. व्हेन रिस्क ऑकर्स अनवॉन्टेड कॉन्सिक्वेन्सेस ऑर लॉजेस विल ऑकर. म्हणजेच अचानक सडनली रिस्क आली तर डेटा लॉस होण्याची सुद्धा गॅरंटी असते. असे आपण म्हणजे अचानक डेटा लॉस झाला तर आपण समजायचं की रिस्क ऑकर झालेली आहे. त्यानंतर वेगवेगळे टाईप्स ऑफ दी रिस्क आहे, डिफरंट टाईप्स ऑफ दी रिस्क. फर्स्ट आहे प्रोजेक्ट रिस्क. आता प्रोजेक्ट रिस्क म्हणजे काय, तर प्रोजेक्ट रिस्क अरायजेस इन दी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस, देन दे बेसिकली अफेक्ट दी बजेट, शेड्यूल, स्टेपिंग, रिसोर्सेस अँड रिक्वायरमेंट्स. द प्रोजेक्ट रिस्क बिकम्स दी सेव्हरल, देन द टोटल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट्स गेट इन्क्रीज्ड. प्रोजेक्ट रिस्क ह्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये जनरेट होतात. आणि त्या प्रोजेक्ट रिस्क कशा प्रकारचे असतात की त्याच्या बजेटवरती, म्हणजे आता तुमचं समजा बजेटमध्ये काहीतरी कम्युनिकेशन मिसमॅच झाला असेल किंवा शेड्युलिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, तर अशा ज्या रिस्क असतात त्याला म्हणायचं प्रोजेक्ट रिस्क. टेक्निकल रिस्क सेकंड आहे तो टेक्निकल म्हणजेच काय, the risk affects the quality and timeliness of the project. If technical risk becomes reality, then potential design, implementation, interface, verification and maintenance problems gets created. म्हणजेच काय, टेक्निकली जे एरर्स असतात, म्हणजेच व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेशन तुम्ही केला नचिला तर त्या ज्या एरर असतात त्याला म्हणायचं टेक्निकल रिस्क. त्यानंतर थर्ड आहे बिझनेस रिस्क. बिझनेस रिस्क म्हणजेच काय, बिझनेस रिलेटेड ज्या रिस्क असतात, म्हणजे मार्केट रिस्क, म्हणजे एखादं मार्केट डाऊन झालं असेल तर मार्केट रिस्क. स्ट्रॅटेजिक रिस्क असते,
स्ट्रॅटेजिक रिस्क म्हणजेच काय, एखाद्या कंपनीच्या पॉलिसी अचानक सडनली चेंज झाल्या असतील आणि तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट केला नसतील तर त्याला म्हणायचं स्ट्रॅटेजिक रिस्क. त्यानंतर सेल्स रिस्क, म्हणजेच त्या सेल तुम्ही करू शकत नसतील तर अशा रिस्क असतात, त्याला म्हणायचं सेल रिस्क. त्यानंतर मॅनेजमेंट रिस्क, म्हणजेच मॅनेजमेंट किंवा रिस्पॉन्सिबल स्टाफ लिव्ज दी ऑर्गनायझेशन. म्हणजेच आता एखादा प्रोजेक्टवरती काम चालू आहे आणि अचानक सडनली एक 4 ते 5 एम्प्लॉईनी काहीतरी रिझाईन टाकलं असेल किंवा त्यांनी जॉब सोडला असेल किंवा ते ॲबसेंट असतील काही कारणास्तव, तेव्हा जर ते काम थांबलं असेल तर ते मॅनेजमेंट रिस्क आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर लास्ट आहे बजेट रिस्क. बजेट रिस्क म्हणजेच काय, तर आपलं जे प्रोजेक्टचं ओव्हरऑल बजेट आहे आणि त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाले असतील तर त्याला म्हणायचं आहे बजेट रिस्क. तर अशा या 5 प्रकारच्या 3 प्रकारच्या रिस्क आहेत, प्रोजेक्ट रिस्क, टेक्निकल रिस्क आणि बिझनेस रिस्क. आणि बिझनेसमध्ये परत 5 प्रकारचे रिस्क आहेत, मार्केट रिस्क, स्ट्रॅटेजिक रिस्क, सेल रिस्क आणि मॅनेजमेंट आणि बजेट रिस्क. तर बाळांनो इथं क्वेश्चन विचारतात व्हॉट इज अ रिस्क मॅनेजमेंट आणि एक्सप्लेन दी टाईप्स ऑफ दी रिस्क. तर रिस्कचे टाईप्स 3 आहेत, असे 1 बाय 1 3 आणि तिसऱ्या टाईपचे सब टाईप्स आहेत 5. तर ते तुम्ही एक्सप्लेन करायचे आहेत. तर अचानक सडनली बघा तुम्हाला अनेक लास्ट PPTवरती पॉईंट दिसतो, प्रेडिक्टेबल रिस्क आणि अनप्रेडिक्टेबल रिस्क. तुम्हाला प्रेडिक्टेबल रिस्क म्हणजेच काय, आता ह्या ज्या रिस्क रिलेटेड ज्या 2 टाईप्स आहेत आणि अनादर ज्या एन्व्हायरमेंटमध्ये अचानक सडनली रिस्क होऊ शकतात, तर अशावरून त्यांनी 2 टाईप्स काय केलेले आहेत, डिझाईन केलेले आहेत, प्रेडिक्टेबल आणि अनप्रेडिक्टेबल. प्रेडिक्टेबल रिस्क आर दी दोज रिस्क दॅट कॅन बी आयडेंटिफाईड इन ॲडव्हान्स बेस्ड ऑफ दी पास्ट प्रोजेक्ट एक्सपिरियन्स. म्हणजेच आपण आता प्रोजेक्टवरती आपलं काम करतोय आणि तसाच प्रोजेक्ट आपण प्रिव्हियस केलो असेल आणि आपल्या लक्षात येणार की तेव्हा काय एरर आलेली, तर तेव्हा जी एरर आहे ते आपल्या लक्षात येईल अचानक सडनली, म्हणजे आपल्याला ओळखता येईल की ती एरर येऊ नये म्हणून आपण तशा पद्धतीनं काम करायचं. तर त्याला म्हणायचं प्रेडिक्टेबल रिस्क. काय म्हणायचं आहे, प्रेडिक्टेबल रिस्क. प्रेडिक्टेबल रिस्क आर दी दोज रिस्क दॅट कॅन बी आयडेंटिफाईड इन ॲडव्हान्स बेस्ड ऑन दी पास्ट प्रोजेक्ट एक्सपिरियन्स. म्हणजे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला प्रोजेक्ट एक्सपिरियन्स जो अनुभव आहे त्याच्यावरून तुम्हाला ती रिस्क कशी आली हे लक्षात येतं, तर त्याला म्हणायचं आहे प्रेडिक्टेबल रिस्क. आणि लास्ट आहे अनप्रेडिक्टेबल रिस्क. अनप्रेडिक्टेबल रिस्क आर दोज रिस्क दॅट कॅन नॉट बी गेस्ड अर्लियर. तुम्हाला त्या लक्षात लगेच येत नाही, त्याला म्हणायचं आहे अनप्रेडिक्टेबल रिस्क. त्यानंतर आता बघा इथं बाळांनो आपण म्हटलं रिस्क मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाच्या ज्या प्रोसेस आहेत 4 आहेत, त्यामध्ये रिस्क आयडेंटिफिकेशन ही जे महत्त्वाचे आहे. रिस्क आयडेंटिफिकेशन म्हणजेच काय, तर रिस्क आयडेंटिफाय करायची आहे, म्हणजे ती रिस्क कशी आलेली आहे त्याला म्हणायचं आयडेंटिफिकेशन. रिस्क आयडेंटिफिकेशन कॅन बी डिफाइंड ॲज दी एफर्ट्स टेकन टू स्पेसिफाय थ्रेट्स टू द प्रोजेक्ट प्लॅन. म्हणजे जेणेकरून आपण रिस्क कशामुळं आले, ज्याच्यामुळं प्रोजेक्ट प्लॅन डिस्ट्रीब्यूट झाला असेल तर ते कशा पद्धतीनं झाला किंवा एरर कोणती आले ती ओळखणं, त्याला म्हणायचं रिस्क आयडेंटिफिकेशन. रिस्क आयडेंटिफिकेशन कॅन बी डन बाय आयडेंटिफाईंग दी नोन अँड प्रेडिक्टेबल रिस्क. द रिस्क आयडेंटिफिकेशन इज बेस्ड ऑन 2 अप्रोचेस. म्हणजे रिस्क आयडेंटिफिकेशन ही 2 गोष्टीवरती अवलंबून आहे. जेनरिक रिस्क आयडेंटिफिकेशन म्हणजेच इट इन्क्लूड्स दी पोटेन्शियल थ्रेट आयडेंटिफिकेशन ऑफ दी सॉफ्टवेअर प्रोजेक्ट. आणि सेकंड आहे प्रोडक्ट स्पेसिफिक रिस्क आयडेंटिफिकेशन. आणि प्रोडक्ट स्पेसिफिक रिस्क आयडेंटिफिकेशन विच इन्क्लूड्स दी प्रोडक्ट स्पेसिफिक थ्रेट आयडेंटिफिकेशन बाय अंडरस्टँडिंग पीपल, टेक्नॉलॉजी, वर्किंग एन्व्हायरमेंट. तर बाळांनो रिस्क आयडेंटिफाय करताना आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, जेनरिक रिस्क आहे की प्रोडक्ट रिस्क आहे, ती म्हणजे प्रोडक्ट रिलेटेड आहे की. तर बाळांनो अशा पद्धतीनं आपल्याला रिस्क आयडेंटिफाय करायचे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्टेप्ससुद्धा आहेत. फर्स्ट स्टेप आहे प्रोडक्टची साईज ओळखा. म्हणजे साईज काय आहे, द रिस्क आयटम बेस्ड ऑन दी ओव्हरऑल साईज ऑफ दी सॉफ्टवेअर प्रोडक्ट. सेकंड आहे बिझनेस इम्पॅक्ट. बिझनेस रिस्क आहे का, मार्केट प्लेसेस और मॅनेजमेंट कॅन बी प्रेडिक्टेड. थर्ड आहे कस्टमर कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर फोर्थ आहे प्रोसेस डेफिनेशन. फिफ्थ आहे डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. 6 आहे स्टाफ साईज आणि एक्सपिरियन्स. आणि 7 आहे टेक्नॉलॉजी टू बी बिल्ड. प्रिपेरिंग अ रिस्क आयटम चेकलिस्ट और क्वेश्चनियर्स प्रिपेअर्ड. अशा पद्धतीने ह्या रिस्क आहेत. तर बाळांनो हे जे प्लॅन करून आपण त्या रिस्क रिमूव्ह करायच्या आहेत, आयडेंटिफाय करायच्या आहेत. त्यानंतर सेकंड स्टेप आहे, म्हणजे स्टेप 1मध्ये ह्या सब स्टेप्स आहेत आणि सेकंड स्टेप आहे क्रिएटिंग रिस्क कॉम्पोनंट्स अँड ड्रायव्हर्स लिस्ट. म्हणजेच
आपण काय करायचे आहे, जे काही कॉम्पोनंट्स आपण रिस्क आयडेंटिफाय करण्यासाठी यूज करणार आहोत त्याची लिस्ट आपण काढायची आहे. त्यानंतर वेगवेगळे सॉफ्टवेअर्स कोणते यूज करणार आहे त्यांची लिस्टसुद्धा आपण तयार करायची आहे, म्हणजे आयडेंटिफिकेशन करायचं आहे. त्यानंतर सेकंड आहे रिस्क प्रोजेक्शन. आता प्रोजेक्शन बघा इथं बाळांनो, आतापर्यंत आपण आयडेंटिफाय केल्यानंतर आता प्रोजेक्शन करायचं आहे. म्हणजेच ते प्रोजेक्शन म्हणजेच ॲक्च्युअल रिस्क येऊ नये, म्हणजे रिस्क प्रोजेक्शन इज ऑल्सो कॉल्ड रिस्क एस्टिमेशन. म्हणजे ती रिस्क आता रिमूव्ह करायची आहे, त्याला म्हणायचं रिस्क प्रोजेक्शन. रिस्क प्रोजेक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिस्क एस्टिमेशन. मग रिस्क प्रोजेक्शनमध्ये आपल्याला काय काय करायचे आहेत, पोर्टेबिलिटी दॅट द रिस्क इज रिअल, म्हणजे चेक करायचं आहे रिस्क ही वास्तवात आहे की नाही. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ दी प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ द रिस्क, म्हणजे त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स आपण चेक करायचे आहेत. अशा पद्धतीनं रिस्क प्रोजेक्शन करायचे आहे, म्हणजे रिस्क रिमूव्ह करायची आहे. त्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या स्टेप्ससुद्धा परफॉर्म करायच्या आहेत. फर्स्ट स्टेप आहे इस्टॅब्लिश द स्केल अँड इंडिकेट्स द पोर्टेबिलिटी ऑफ रिस्क बिंग रिअल, रिस्क वास्तव्यात आहे का नाही चेक करा. लिस्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द रिस्क, आणि थर्ड आहे इस्टिमेट द इम्पॅक्ट ऑफ दी रिस्क ऑन दी प्रोजेक्ट अँड प्रोडक्ट, त्याचा काय इम्पॅक्ट झाला ते सुद्धा चेक करायचं आहे. तर आता बाळांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण रिस्क प्रोजेक्शनपर्यंत बघितलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण रिस्क असेसमेंट म्हणजे काय आणि रिस्क RMM स्ट्रॅटेजी हे 2 पॉईंट डिस्कस करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय आणि रिस्क मॅनेजमेंटचे वेगवेगळे रिस्क मॅनेजमेंट आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. रिस्क आयडेंटिफिकेशन आणि रिस्क प्रोजेक्शन इथंपर्यंत आपण बघितलेले आहेत. तर नेक्स्ट लेक्चरला आपण रिस्क असेसमेंट, रिफाईनमेंट म्हणजेच असेसमेंट, आपण त्याला काय म्हणतो असेसमेंट, तर ते एक लास्ट पॉईंट आणि RMM स्ट्रॅटेजी हे आपण लास्ट लेक्चरला बघणार आहोत. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. थँक्यू.